ये यहाँ का सबसे अच्छा मंदिर है असं सांगून रिक्षावाल्याने इथं उतरवलं. आतमध्ये जाऊया. मंदिराचं बाहेर नाव पण नाही वाचता आलं की नेमकं कशाचं मंदिर आहे, आतमध्ये काय आहे काय नाही. सगळ्यात पहिले आज जाऊया, आपल्याला बघायला काय काय भेटतं ते बघूया. इथं बाकीची जाहिराती बिहिराती येतं आणि इथं एक भला मोठा बोर्ड लावला आहे, तो पण हिंदी देवनागरीत आहे. तो एकदा तुम्ही बघा म्हणजे तुमचे पण आयुष्य धन्य होईल. अरे वा, तिथं चला काहीतरी बघण्यासारखं तरी भेटलं. जबरदस्त मोठं शिवलिंग, मिनी मंदिर दान पात्र. इकडच्या बाजूला काय आहे, कपिल गुप्ता वीरभान, हे काय भानगड आहे. इतके सारे शिवलिंग, प्रत्येकाला माळ घातलेली, ताजी माळ झेंडूच्या फुलांची. आणि आपल्यासमोर जे दिसत आहेत ते आहेत भगवान परशुराम. त्यांना थोडी चिल्लर पोट झालेली आहे. द्वादश ज्योतिर्लिंगाने, अच्छा म्हणजे सौराष्ट्राची शैल मल्लिकार्जुन. चला यांना पण आपली चिल्लर पोट झाली. त्याच्यानंतर चालू आहे माझा कॅमेरा चालू आहे. त्याच्यानंतर अजून पुढल्या बाजूला जाऊन बघूया की काय दिसतंय इकडं तिकडं. माझ्या इथे इथं जरा भारी वाटतंय. थोडीफार चिल्लर आणायला पाहिजे होते. सुट्ट्या पैशाचा लय प्रॉब्लेम आहे. म्हणजे पैसे आपल्याकडे फक्त सुट्टे नाही, पैसेच नाहीत ह्याचा तपास. इनके तो गले में नाग है. असं काहीसं वेगळं बघायला भेटलं त्यांच्याकडं. जसबीर सिंह आवला 1068 गुबाबा. अरे भानगड काय, इतके सारे काय शिवलिंग आहेत तिथं. अर्धनारीश्वर, त्याला तर आपण मराठीत साधारणतः अर्धनारी नटेश्वर म्हणतो. हे महाबली हनुमान यांना कोण ओळखत नाही. शिवपरिवार, नंदी, गणपती आले इकडच्या मांडीवर येते. ही 3 दोंडवले दत्त आहेत की कार्तिकेय आहेत. कार्तिकेय स्वामी असू शकतात ते. आणि बाकी मग आपले भगवान महादेव आणि पार्वती, लक्ष्मीनारायण. हे पाहिल्यानंतर आपल्याला समजू शकतं की आपण नवीन नवरी नवरदेवाला कसा लक्ष्मीनारायणासारखा थोडा दिसतोय असं का म्हणत असतील. ह्याच्या मागचं कारण तुम्ही हे पाहिल्यानंतर तुम्ही समजून घेऊ शकता. यांचं पण धर्मसम्राट स्वामी श्री करपात्रीजी महाराज. ओके, अजून काही शिवलिंग आणि आपण मंदिराची टोटल प्रदक्षिणा मारून आपली झालेली आहे. हे तर जरा ही जबरदस्त सोय केली त्यांनी. काय नाही, कुणी बी या, किती बी या, चोरा, अभिषेक करा, गो करा, घाला, काय नाही घालायला पाहिजे. बाकी इकडं भला मोठा तिरसोळ लावा, त्याला तर घालायला लागतं. वरचं झुंबर तर बघायचंच राहिलं होतं.
भरपूर मोठं झुंबर आहे, गुंबज पण मोठा आहे. काली, तारा, भुवनेश्वरी, त्रिपुर भैरवी, छिन्नमाता, छिन्नमस्ता, चितपूर्णी, ते अवघड नाव आहे. इकडच्या बाजूला काय आहे, इकडचं पण सगळ्या देव येतात. ह्या बाजूने आतमध्ये काय आहे बघूया. तिकडून मी आता एक दोन जात नाही पाहिला आतमध्ये. ओ शेट, दिस इज एक्झिट. अरे पण इथं आल्यानंतर जरा बरं वाटलं बरं का. ह्या बाजूला थोडं हवा लागली आणि गार वाटते. तसं अख्ख्या 2-4 दिवसात पहिल्यांदा गार लागले ह्या मंदिरात ह्या ठिकाणी. नाही तर 2-3 दिवस झालं नदीवर झुंटतोय. आणि सबसे बडी बात, परत एकदा बासरी पाहिल्यानंतर विचारावं लागत नाही देव कुठला. बासरी सगळं सांगून जाते. अरे हां, तर बासरी सांगून जाते सगळ्यांना. आपली पहचान वैसे आहे. तर या ठिकाणी खाली लिहिले विश्वामित्र. 1 2 3 4 5 6 7 घोडे आहेत या ठिकाणी. 2 बाजूला 2 हंस आहेत. एक त्या रथाला गाडीवान पण आहे. तिथं वरती लिहिलं आहे भगवान सूर्य. आतमध्ये लिहिलं आहे विश्वामित्र. त्यांचं लिहायचं चुकलं आहे का नेमकं काय झालं आहे ते समजायला मार्ग नाही. पण जर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय अधिक माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. तुमच्या प्रत्येक कमेंट थोडंसं इंटेलिजंट असू द्या. वेलकम आहे प्रत्येक कमेंटचं. सो कमेंट करायला विसरू नका. आता आपलं दर्शन मोठं शिवलिंग पाहिलं आहे. तिथून परत आपल्याला बाहेर जायचं आहे. रिक्षावाल्याने सांगितलं ते काय चुकीचं नव्हतं. सेवा मंदिर सेवा इच्छा हो दान करे कुछ मंदिर के लिए. ठीक आहे, थँक्यू. गौशाला के लिए अरे पापा ये की जरा मालूम नहीं देखता मैंने देखा आता है. इच्छा हो तो है करेंगे, टेन्शन मत लो. तर असा काय गेम झाला आपला. हे म्हणले प्रसाद गेला य, मग म्हणले दान धर्म कर. आहे का डायरेक्ट चेकमेटच करायला बघत आहेत. पाय बायले चांगले. इकडच्या बाजूला पाणी दिसतंय. गार आहे का बघा. थोडे पाय नाही भिजवायला पाहिजेत, नाही तर पुढे येतात बिनमोकार. टोपी काढल्यावर काय फायदा होतो का. होतं. पाणी प्यायला भांडा आहे का इथं. थंडा आहे का. थंडा आहे तर बोतल नाही काय. पाणी गार आहे. प्यायचं भांडं नाही आपल्याकडं. नाही होऊ शकत आपल्याच्याने. हां, तर जे काय सांगितलं होतं रिक्षावाल्याने करेक्ट सांगितलं होतं. आता आपण जाऊया आणि गोशाला बघूया. येताना मला तिथं बऱ्याचशा गायी दिसल्या होत्या. आपल्या गिर जातीच्या लाल गाय येतात त्या. पाहिलं भासतात जरा. आधी आपण त्याचं काय होतं आहे का बघूया. इथं चप्पल स्टँड फुलं वगैरे होते. आणि आपल्याला उशीर झाला. सगळ्या गाया आतमध्ये शेडमध्ये गेलेले आहेत. ठीक आहे, इथं खायला टाकायचे त्यांना. महाराष्ट्रातल्या कोणत्या शेतकऱ्याला सांगावं लागणार नाही काय बांधकडे. तिथं पलीकडे येतात.